नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट ह्या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना, परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. प्रापंचिक माणसाच्या मनामध्ये देहबुद्धीचा निश्चय असतो. तो टाकून दिल्याशिवाय त्याला परमात्म्याचे ज्ञान होणार नाही, असे समर्थांनी या श्लोकात सांगितले आहे. माणूस जेव्हा बालवयात असतो तेव्हा त्याला कशाचेही ज्ञान नसते. त्याला देहबुद्धी काय हेही ठाऊक नसते व आत्मबुद्धीचेही ज्ञान नसते. त्याची पाटी कोरीच असते. पण जसजसे त्याचे वय वाढत जाते तसतसा तो देहाशी जवळीक साधतो. त्यालाही आपण करतो ते बरोबरच आहे असे वाटते. त्यामुळे दिवसेंदिवस त्याचे देहावरचे प्रेम वाढतच जाते. अगदी बालपणीच कोणी गुरु मिळाला तर त्याची देहबुद्धी चटकन नाहीशी होऊ शकते. परंतु मोठेपणी तेच काम अवघड होते. कोणताही गुरु नसताना केवळ मनाच्या निग्रहावर समर्थ रामदासांनी वयाच्या 12व्या वर्षीच लग्नमंडपातून पळ काढला व म्हणूनच ते इतके अलौकिक कार्य करू शकले. एकदा का वयानुसार देहबुद्धी वाढली म्हणजे त्याला देहाची आसक्ती निर्माण होते व देहाच्या आसक्तीतून प्रपंचाची आसक्ती तयार होते. मनुष्य देहसुखासाठी प्रपंचाकडे आकर्षिला जातो. त्यातच त्याला खरे सुख वाटायला लागते व त्यामुळे त्याचे सारे प्रयत्न देहसुखासाठीच असतात. प्रपंचाच्या चक्रव्यूहात तो पुरता अडकतो. यालाच समर्थांनी देहबुद्धी म्हटले आहे व देहबुद्धीचा निश्चय करणे किंवा त्यासाठी प्रयत्न करणे यालाच समर्थांनी अज्ञान असे म्हटले आहे. देहबुद्धी टाकून दिल्याशिवाय खऱ्या ज्ञानाची ओळख आपल्याला होणार नाही असे समर्थ म्हणतात. देहबुद्धीचा निश्चयो जाटळेना, तया ज्ञानकल्पांत काळी कळेना. आपण जर देहाच्या सुखासाठी प्रयत्न करायला लागलो तर आपण विदेही कसे होणार? त्यामुळे विदेहीपणातून आपली बुद्धी आत्मज्ञानाकडे वळवली पाहिजे, हेच खरे ज्ञान होय. आपण संसारातून आपले लक्ष हळूहळू काढून घेतले पाहिजे. एकदम ते शक्य नाही. पण प्रापंचिक माणसाने असा हिशोब करायला हरकत नाही की मी माझ्या 24 तासातील किती वेळ प्रपंचाला देतो. त्यापैकी प्रत्येक महिन्याला थोडा थोडा वेळ प्रपंचाचा कमी करता येईल. असे करता करता थोडाच वेळ प्रपंचासाठी व उरलेला वेळ परमार्थासाठी खर्च करता येईल. परंतु आपणच स्वतःला प्रपंचात इतके गुंतवतो व आपण आपली समजूत करून घेतो की माझ्याशिवाय यातील काहीच होणार नाही. प्रत्यक्षात ते खोटे असते. जगात कुणाचे कुणा वाचून अडत नाही व मृत्यू आपल्याला लगेच गाठणार आहे. या 2 गोष्टी जरी स्मरणात ठेवल्या तरी आपण आपली बुद्धी आत्मबुद्धीकडे वळवू शकतो. माझ्याशिवाय येथे बरेच काही अडते हाच मुळात मीपणा आहे व तो व्यर्थ आहे. त्यामुळेच मनुष्य अज्ञानातच राहतो. परब्रह्म स्वरूपाचे ज्ञान करून घेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. काही प्रमाणात का होईना आपण वैराग्य स्वीकारले पाहिजे. हे न केल्यामुळेच आपल्या मनातील अज्ञान व अंधकार जात नाही व परमार्थ मार्गात आपली प्रगती होत नाही. हेच समर्थांनी लक्षात आणून दिले आहे. जय जय रघुवीर समर्थ.